साठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। नमस्कार मित्रांनो, आजची बातमी देशातील करोडो जनतेसाठी खूप खास असणार आहे। विशेषतः ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे, सरकारने असा निर्णय घेतला आहे की आगामी काळात सर्वसामान्य कुटुंबाचे जीवन हे पूर्वीपेक्षा सोपे असणार आहे। 1 जानेवारी 2026 पासून शिधापत्रिका धारकांना थेट 8 नवीन लाभ मिळण्यास सुरुवात होईल आणि हे फायदे कोणत्याही एका राज्यापुरते मर्यादित नसून संपूर्ण देशामध्ये लागू केले जातील। तुमच्याकडे कार्ड बीपीएल असू द्या, एपीएल असू द्या, अंत्योदय असू द्या किंवा कोणत्याही रंगाचं तुमच्याकडे रेशन कार्ड असू द्या, आता याचा काही फरक पडणार नाही। सरकारने प्रथमच अशी योजना सुरू केली, अशी योजना तयार करण्यात आली ज्यामध्ये प्रत्येक सदस्याचा विचार करण्यात आलाय। तुमच्या घरामध्ये महिला असतील, लहान मुले असतील, वडीलधारी मंडळी असतील किंवा इतर सदस्य असतील, प्रत्येकाची वेगवेगळी सवलत आणि सुविधा या ठिकाणी सरकार देणार आहे। एवढेच नव्हे तर रेशन वितरणाची संपूर्ण व्यवस्था नव्या पद्धतीने बदलण्याची तयारी या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। सरकारने यापूर्वी राज्यामध्ये नवीन प्रणाली वापरण्याचा प्रयत्न देखील केला होता, जिथे दर महिन्याला रेशन घेण्याच्या त्रासातून लोकांची सुटका झालेली आहे। तिथे बघा, त्यांना एकाच वेळी 3 महिने रेशन देण्यात आले होते। हा प्रयोग आता पूर्णपणे यशस्वी झाला असून ही प्रणाली आता देशातील मोठमोठ्या भागामध्ये लागू करण्याची तयारी सुरू आहे। आता हा सर्वात मोठा बदल आहे, म्हणजे येणाऱ्या काळामध्ये रेशन मिळवण्यासाठी तुम्हाला दुकानदारावर अवलंबून राहावे लागणार नाही। लवकरच अनेक अशी ठिकाणी अनेक अशा मशीन बसवली जातात ज्याद्वारे लोकांना थेट आता रेशन मिळणार आहे। याचा अर्थ असा की आता मशीनद्वारे रेशन दिले जाणार आहे, जेणेकरून कोणतीही कपात, चोरी किंवा हेराफेरी होऊ नये म्हणून हा एक मोठा बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्यामुळे रेशन कार्डसाठी सगळ्यात आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेला आहे। आता ज्याचा फायदा गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना याचा होणार आहे। इतकेच नाही तर यापूर्वी शिधापत्रिकेवर केवळ 3 किलो गहू, 2 किलो तांदूळ यासारख्या मर्यादित वस्तू उपलब्ध होत्या, मात्र आता सरकार ही यादी आणखी वाढवणार आहे। प्रत्येक गरीब कुटुंबावर सरकारचा विश्वास आहे। माणसाला पूर्ण पोषण मिळायला हवे, त्यामुळे येत्या काळात तुम्हाला अनेक नवीन जीवनावश्यक वस्तू, डाळी असेल, साखर असेल, मीठ असेल, तेल असेल, एकूण 8 ते 10 प्रकारच्या विविध रेशनच्या वस्तू अगदी मोफत मिळणार आहेत। त्यामुळे आता घरातील स्वयंपाकघरातील खर्च आता खूपच कमी होणार आहे। तर यामध्ये तुम्हाला काय मिळेल याची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत। आता कोणत्या राज्यामध्ये या सुविधा पहिल्यांदा लागू केल्या जातील, कोणत्या लोकांना पहिला लाभ मिळेल हे देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहे। ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। मित्रांनो, हे सर्व इथे संपत नाही। महिलांना मोफत शिलाई मशीन देण्याची देखील सरकारची योजना 1 जानेवारी 2026 पासून वृद्धासह पेन्शन 8 प्रमुख फायदे शिधापत्रिकेत मिळण्यास सुरुवात होणार आहे। पण मित्रांनो, आम्ही पुढे जाण्यापूर्वी मला आशा आहे की तुम्ही व्हिडिओ पहा, पण चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत असतो आणि हा व्हिडिओ घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठून पाहतात ते देखील कमेंटमध्ये नक्की कळवा। तसेच व्हिडिओला लाईक करा। जर तुम्ही अजून चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर असे करा, जेणेकरून समोर येणारी प्रत्येक महत्त्वाची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचेल। त्यामुळे चला मित्रांनो, आता पुढे जाणून घेऊया की संपूर्ण माहिती, सविस्तर माहिती जाणून घेऊया। मित्रांनो, पुढे जाण्याआधी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट माहिती असणं अतिशय आवश्यक आहे, कारण सरकारने शिधापत्रिकेबाबत एक मोठा निर्णय देखील लागू केलेला आहे। तुम्हाला भविष्यात उपलब्ध असलेल्या सर्व नवीन वैशिष्ट्याचे लाभ कोणत्याही व्यत्ययाशिवाय मिळण्याचं राहायचे असतील तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। आता सरकारने स्पष्ट केले आहे की प्रत्येक शिधापत्रिकेधारकाला आधार लिंकिंग आणि ई-केवायसी पूर्ण करावे लागेल। जर तुम्ही अद्याप हे केलं नसेल तर तुम्ही सावध राहायचं आहे, कारण भविष्यात तुमचं शिधापत्रिका तात्पुरते बंद देखील होऊ शकते किंवा पूर्णपणे रद्द देखील होऊ शकते। बनावट शिधापत्रिका, एकाच व्यक्तीच्या नावाने अनेक कार्डे आणि चुकीच्या पद्धतीने नोंदी यासारख्या अनियमितता पूर्णपणे दूर व्हावेत यासाठी सरकारने हे मोठे पाऊल उचललेले आहे। तर मित्रांनो, आता पुढे जाऊया। 1 जानेवारी 2026 पासून सरकारने शिधापत्रिकेदारांना काय द्यायचं ठरवलं आहे ते 8 ते मोठे नवे फायदे जाणून घेऊया। मित्रांनो, मोफत गॅस सिलेंडर या योजनेच्या पहिल्या आणि सर्वात मोठ्या फायद्याबद्दल बोलूया। तर उज्ज्वला या योजनेअंतर्गत ही सगळ्यात मोठी योजना सुरू केलेली आहे। त्यामध्ये पाहायला गेलं तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नंतर उपमुख्यमंत्री अजितदादा, दुसरं पाहायला गेलं तर जे आपले एकनाथ शिंदे साहेब जे उपमुख्यमंत्री आहेत, यांनी देखील पाहायला गेलं तर आता लाडकी बहीण योजनेचे देखील पैसे मिळतात।
त्यासोबतच आता 2026 पासून उज्ज्वला योजनेअंतर्गत सरकारने लाडक्या बहिणींना उज्ज्वला गॅस या ठिकाणी देण्याचं ठरवलेलं आहे। त्यामुळं जे काही आपल्या महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे थेट संबंध असलेला निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि 1 जानेवारी 2026 पासून ते पाहायला गेलं तर प्रत्येक शिधापत्रितधारकाला मोफत गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने घेण्यात आलेला आहे। त्यामध्ये विशेषतः अशा लोकांसाठी ज्यांना पाहायला गेलं तर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये मोफत सिलेंडर मिळाले नाहीत किंवा ज्यांना काही कारण असतो त्यावेळी सिलेंडर देखील मिळू शकला नाही। आता विचार करा मित्रांनो, ज्या घराला दर महिन्याला गॅसची चिंता करावी लागत होती त्यांना या निर्णयामुळे किती दिलासा मिळाला असेल। आता महागाईच्या युगात LPG गॅस सिलेंडरच्या किमती सातत्याने वाढत आहेत। अशा परिस्थितीत सरकारने दिलेला मोफत गॅस सिलेंडर गरीब आणि मध्यमवर्गीसाठी एखाद्या भेटीपेक्षा कमी नाही। यावेळी कोणतेही पात्र कुटुंब या योजनेपासून वंचित राहणार नाही असं सरकारचं स्पष्ट म्हणणं आहे। या सुविधेचा पुरेपूर लाभ घेता यावा यासाठी विशेषतः पाहायला गेलं तर ज्यांची नावे यादीत आली नव्हती किंवा ज्यांचे अनुदान अडकले होते त्यांच्यासाठी विशेष या ठिकाणी पाहायला गेलं तर खात योजना देखील या ठिकाणी उघडण्यात आलेली आहे। आता मित्रांनो, पुढचा फायदा विशेषतः घरातील महिलांना होतो। सरकारने PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत मोफत शिलाई मशीन योजना ही या ठिकाणी सुरू केलेली आहे। ज्या महिलांना मदत करणे हाच उद्देश आहे, ज्यांना घर बसल्या स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वतःचे पैसे कमवायचे। या योजनेअंतर्गत सरकार आता महिलांना शिलाई मशीन खरेदीसाठी आर्थिक सहाय्य देणार आहे, जेणेकरून त्यांना जास्त खर्च न करता स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करता येईल। सध्या ही योजना मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि छत्तीसगड या राज्यामध्ये लागू आहे। याशिवाय मित्रांनो, BPL आणि अंत्योदय शिधापत्रिका असलेल्या महिलांना आता थेट बँकेच्या खात्यामध्ये 1500 ते 2500 रुपयाची रक्कम पाठवली जाईल आणि ही रक्कम महिला सन्मान योजनेअंतर्गत आहे। आता महिलांना घर चालवण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळावे ही देखील दिली जाणार आहे। त्यानंतर पाहिलं गेलं तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत पाहिलं गेलं तर महाराष्ट्रामध्ये 1500 रुपये येतातच, त्यामध्ये देखील वाढ केली जाणार आहे। दुसरं पाहिलं तर संपूर्ण देशामध्ये पाहिलं गेलं तर मध्य प्रदेश असेल, हरियाणा असेल, तिथे देखील आता सध्या पाहिलं गेलं तर 2100 रुपये देतात। त्यामुळे आता लाडक्या बहिणी देखील 2100ची वाढ आता सरकार करणार आहे। त्याचप्रमाणे आगामी काळात पाहायला गेलं तर बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, ओडिशा यासारख्या इतर अनेक राज्यामध्ये देखील लाडकी बहीण योजना सुरू होण्याची शक्यता आहे। आता तुम्हाला या योजनेची संपूर्ण माहिती हवी असल्यास कमेंटमध्ये लिहा। आता मित्रांनो, पुढचा दिलासा जो थेट तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याशी संबंधित आहे। आता शिधापत्रिकासाठी आरोग्य सुविधा बळकट करण्याची ही सरकारची योजना ठरली आहे। आता गरीब गरजू कुटुंबांना उपचारासाठी पुन्हा इकडे तिकडे भटकावं लागणार नाही। नवीन प्रणालीनुसार रेशन कार्ड कुटुंबांना शासकीय रुग्णालयात मोफत आरोग्य तपासणीची सुविधा दिली जाणार आहे। तसेच आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत 5 लाख रुपयाचे उपचार केले जाणार आहेत, ज्यामध्ये रक्त तपासणी, शुगर सारखी सामान्य तपासणी इत्यादी समावेश असेल। चालू ऑपरेशन देखील अगदी मोफत केले जाणार आहे। विशेषतः म्हणजे वृद्ध आणि गर्भवती महिलांना योग्य वेळी योग्य उपचार मिळावे यासाठी त्याला प्राधान्य दिले जाणार आहे। हे सरकारचं उद्दिष्ट आहे। केवळ पैशामुळे कोणतेही गरीब कुटुंब उपचारापासून वंचित राहू नये। म्हणजे मित्रांनो, आता शिधापत्रिका फक्त रेशन कार्ड प्रति मर्यादित न राहता तुमच्या आरोग्याच्या आणि सुरक्षिततेचा भक्कम आधार बनणार आहे। मित्रांनो, आता तुम्हाला स्वयंपाकघराशी थेट संबंधित असलेल्या बदलाबद्दल बोलूया। आतापर्यंत बहुतांश कुटुंबांना रेशनच्या नावाखाली गहू आणि तांदळावरच अवलंबून राहावे लागत होते। सरकार ही व्यवस्था पूर्णपणे बदलणार आहे। येणाऱ्या काळात रेशनच्या पिशव्या केवळ पोट भरण्यापुरत्या मर्यादित न राहता आरोग्याची देखील काळजी घेणार आहेत। आता सरकार देखील रेशनमध्ये फक्त धान्याचा समावेश नाही तर जीवनावश्यक पौष्टिक पदार्थाचा देखील समावेश करण्यात येणार आहे। त्यामध्ये पाहिलं गेलं तर रेशनसह डाळी, मीठ आणि खाद्यतेल, मसाले, बाजरी देण्याची देखील तयारी दर्शवण्यात आलेली आहे। हे विशेषतः मुले, वृद्ध आणि महिलांना मजबूत आणि निरोगी राहण्यास मदत करेल। सरकारचे उद्देश आता केवळ भूक निर्मूलनाचे नाही तर लोकांपासून कुपोषण बाहेर काढणे आणि या बदलाचा सर्वात मोठा फायदा त्या कुटुंबांना होणार आहे ज्यांना दरमहा महागड्या किमतीत डाळ आणि तेल खरेदी करणे शक्य नव्हते। आता त्यांना एकतर अगदी मोफत डाळ मिळेल, अगदी कमी किमतीत दिले जाणार आहे आणि जातील, जेणेकरून घरातील पैसे वाचू शकतील आणि बजेटवर अशा बरेच त्यांचं काही सर्वसामान्य लोकांचं बजेट आहे त्या बजेटवर त्यांचं नियंत्रण राहील। याशिवाय मित्रांनो, शासनाने असं ठरवलं आहे की आता गरीब आणि गरजू कुटुंबातील मुलींना त्यांच्या अभ्यासात व्यत्यय येऊ नये, त्यांना शाळेत किंवा महाविद्यालयात जाण्यास कोणतीही अडचण येऊ नये। त्यांना सायकल मोफत देखील दिली जाणार आहे, कारण अनेक मुली केवळ शाळा लांब असल्याने त्यांचा अभ्यास सोडतात, त्यांना दररोज चालणं कठीण होते।
विशेषतः खेडे आणि ग्रामीण भागात ही समस्या अधिक दिसून येते. आता एका मुलीचं शिक्षण ही समस्या संपवण्यासाठी सरकार पाऊल आता उचलत आहे. आता बघा आता मुलींसाठी देखील आता सायकल आता महाराष्ट्र सरकार देणार आहे. आता मित्रांनो पुढील निर्णय घेण्यात आलाय जो विशेषतः वृद्ध आणि दिव्यांगासाठी आहे. अशा लोकांना रेशन घेण्यासाठी रांगेत उभी राहण्याची किंवा रेशन दुकानात जाण्याची सक्ती केली जाणार नाही, कारण सरकारने त्यांच्यासाठी रेशन घरपोच देण्याची सुविधा या ठिकाणी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. वृद्ध आणि अपंग किंवा दिव्यांग व्यक्तीला रेशन घेण्यासाठी उच्च रांगेत आता उभा येत नसल्याचं अनेकदा आपल्याला दिसून येते. तर अनेकांना चालता देखील येत नाही. अनेक वेळा त्यांना इतरांवर अवलंबून राहावं लागते. अशा परिस्थितीत अनेक वेळा त्यांचे रेशन मिळत नाही. म्हणून आता ही समस्या संपणार आहे. नवीन प्रणाली अंतर्गत अशा कुटुंबाची ओळख पटवली जाईल ज्यामध्ये वृद्ध किंवा अपंग सदस्य आहेत त्यांना त्यानंतर त्यांचे रेशन थेट त्यांच्या घरी पोहोचवलं जाईल. यामुळे त्यांच्या गर्दीत उभे न राहावं लागणार नाही. आता बघा ना कोणत्याही प्रकारात त्रास सहन करावा लागणार आहे. जे स्वतः आता रेशन गोळा करायला जाऊ शकत नाहीत त्यांना आता त्यांच्या घरापर्यंत या ठिकाणी यंत्रणा पोहोचली जाणार आहे. हे आता सरकारचं उद्दिष्ट स्पष्ट आहे. आता हे पाऊल मानवतावादी आणि विचाराचे उत्तम उदाहरण आहे. आता लाखो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. तर मित्रांनो ही बातमी होती रेशन कार्डशी संबंधित. आता मोठे फायदे तुम्हाला तुमच्या हक्काबद्दल सर्व योग्य माहिती मिळत राहायची असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणखीन एका नवीन आणि महत्त्वाच्या माहितीसह. धन्यवाद.